नमस्कार. जहांगीर हॉस्पिटलमध्ये मी डॉक्टर अशोक घोणे. आपल्या इथे लहान बाळाचं ऑपरेशन जहांगीर हॉस्पिटलमधील आमचे सिनियर सर्जन न्यूरोनल सर्जन डॉक्टर दसमी सिंग यांनी खूपच अवघड ऑपरेशन होतं, पण यांनी ते उत्तम प्रकारे यशस्वी केलेलं आहे. आज बाळाला डिस्चार्ज मिळाला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑपरेशनचा खर्च अवाढव्य होता. रुग्णांनी काहीच पैसे भरले नाही, पण आम्ही हे ऑपरेशन विविध संस्थांच्या मार्फत मोफत केले आहे. डॉक्टर दसमी सिंग सर आता या केसबद्दल तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतील. बरं, हा बेबी आला होता आमच्याकडे जेव्हा 7 महिन्याचा होता आणि त्याला आधी जन्म होण्याच्या आधीच डिटेक्ट झालं होतं की किडनीमध्ये ब्लॉकेज आहे. तर त्याच्यानंतर त्याचे बरेचसे तपास झाले होते बाहेर आणि तर त्यांच्या रोगनिदान जसं झालं होतं ते बरोबर नव्हतं आणि त्याचे वेगळे ऑपरेशन त्याला सांगितलं होतं. जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा आम्ही पूर्ण त्याची तपासणी परत केली. त्याच्यामध्ये आम्हाला समजलं की त्याला लघवीच्या ठिकाणी पडदा आहे, तर त्या पडद्याला आपल्याला जाळून घ्यायचं. दुसरे त्याला ते गोटी पण त्याची एक नीट खाली उतरली नव्हती, तर ते पण आपण ऑपरेशन करून तो पूर्ण खाली आणलेला आहे. तर त्याचा तो जेव्हा दुर्बीण आपण घालतो ते लघवीच्या वाटीमधून आपण दुर्बीण घालतो, एकदम बारीक स्पेशल दुर्बीण असते. तो फक्त इतकी बारीक असते म्हणजे दोरीसारखी ते दुर्बीण आहे. तो लघवीच्या वाटीमधून घालून त्यांनी आपल्याला आतमध्ये सगळं कसं काय आहे, त्याची कंडिशन कशी आहे, ब्लॅडर कसं आहे, लघवीची पिशवी कशी आहे, त्याचा जो मार्ग आहे त्याला अडथळा आहे का, त्यांनी आपल्याला समजलं की ॲक्च्युली खूप मोठा अडथळा आहे. जर ऑपरेशन केलं नसतं तर त्याची किडनी पूर्णपणे ते फेल होऊन गेलेली असते. पण ते आता आपल्याला वाचवता आलेलं आहे. आता हळूहळू त्याच्या किडनीचा इम्प्रूव्हमेंट होईल. त्याचं बाकीचं जो ब्लॅडरचा फंक्शन आहे तो पण हळूहळू ते इम्प्रूव्ह होत जाईल आणि गोटी पण आता नॉर्मल जागेवरती आली, ते पण हळूहळू ते ग्रो होईल, म्हणजे त्याचे गैरपरिणाम पण होणार नाही. असं आपण प्लॅनिंग